स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस। आज देवीचं स्वरूप आहे महागौरी माता। आजचा नैवेद्य आहे नारळ आणि आजचा रंग आहे मोरपंखी। तर खरं तर आज नारळाचा नैवेद्य आहे, त्यामुळे विचार करते की संध्याकाळी नारळाची बर्फी बनवेन देवीसाठी। आणि खरं तर 2-3 दिवस मी साड्या नेसल्या नव्हत्या, कारण इकडे इतका पाऊस होता आणि मला असं होतं की मला 2-3 वेळा खाली मंडळाच्या देवीला जावं लागतं। आरती असेल, नैवेद्य असेल, साडीचं काही काम असेल, तर त्यामुळे 2-3 वेळा माझे फेरे होतात। आणि मग साडी नेसलं की इतका पाऊस होता, साडी सगळी खालून खराब व्हायची, मग ती साडी दिवसभर कॅरी नाही करू शकत, त्यामुळे 2-3 दिवस ड्रेसेस घातले होते। पण आज आवर्जून साडी नेसली, कारण आज 8वी माळ आहे। सकाळी माझं आवरल्यानंतर सगळ्यात अगोदर जाऊन मंडळाच्या म्हणजेच आमच्या सोसायटीच्या देवीचं दर्शन घेऊन आले। अर्च झोपला होता, त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन दर्शन घेऊन यावं। सो मग पटकन गेले, दर्शन घेतलं। तोपर्यंत आरती वगैरे ॲक्च्युली झाली होती। आज मोरपंखी रंग असल्या कारणाने देवीलाही छान मोरपंखी रंगाची आणि गुलाबी काठांची सुंदर अशी साडी नेसवली होती। खूप छान साज शृंगार केला होता देवीचा। त्यानंतर घरी आले आणि दारातही अशी छान मोरपंखी रंगांची आणि मोरांच्या पिसांच्या डिझाईनची अशी छानशी रांगोळी काढली होती। मी जी रांगोळीची सिरीज सुरू केली होती त्याला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मनापासून आभार। त्यानंतर आज ही गॅलरीत खूप छान फुलं आली होती। खरं तर फार झाडं लावली नाही आहेत मी, जास्वंदी तर अगदी 2च जास्वंदी आहेत, परंतु डेली त्यांना 1-2 फुलं चालू असतात। आणि आज तर लाल जास्वंदीला 2, गुलाबी जास्वंदीला 2 आणि गोकर्णाला 1 अशी फुलं आली होती। त्यामुळे 2च झाडं आहेत, पण डेली मला देवांसाठी छान फ्रेश फुलं मिळतात, त्यामुळे मग छान फुलं काढून घेतली। खरं तर कदाचित दिवाळीला गावी जाईन, त्यामुळे मग आत्ताच मी झाडं आणत नाही आहे फारशी, कारण मग नंतर सुकून जातात पाणी न घातल्यामुळे। त्यामुळे मग म्हटलं दिवाळीवरून आल्यावर अजून 1-2 जास्वंदाची झाडं लावावी, कारण छान वाटतं देवांना अशी ताजी फुलं घालायला। अर्चूचं सगळं आवरून झाल्यानंतर देवांची अशी छान पूजा करून घेतली। अर्चूलाही मोरपंखी कलरचा टी-शर्ट घातला होता आणि देवपूजा झाली की अर्चित लगेच कडाकण्यांच्या डब्याकडे धावला होता की मला हेच नाश्त्याला हवं आहे म्हणून। तर म्हटलं अरे मी पोहे बनवलेत, पण नाही, त्याला तेच खायचं होतं। आणि मुळात त्याच्या लक्षात राहतं की मम्मानं कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे, ते त्याचं खूप बारीक लक्ष असतं। सो मग त्याला पहिले कडाकणी खायला दिली। कशी झालंय यम्मी यम्मी ना? आजचा नैवेद्य हा खोबऱ्याचा होता। सुरुवातीला खरं तर मी खोबऱ्याच्या वड्या करायचं असं ठरवलं होतं, पण नारळ घरात नव्हता आणि आजीचे बाबा यायला उशीर होणार होता, त्यामुळे मग सुक्या खोबऱ्याचाच नैवेद्य करावा म्हटलं आणि खोबऱ्याचे लाडू केले। तर इथं मी 1.5 वाटी खोबरं मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलं होतं, जसं आपण डेसिकेटेड कोकोनट मार्केटमधून आणतो, अगदी ते सेम त्याच पद्धतीने। त्यानंतर घेतलं होतं अर्धी वाटी गूळ पावडर आणि अर्धी वाटी खारीक पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स। यामध्येच मी 8-10 मखाणेही घातले होते। मखाणे मी जनरली अर्चूसाठी भाजून ठेवते, त्यामुळे ऑलरेडी ते क्रंची असतात। जर तुमच्याकडे भाजलेले मखाणे नसतील तर मखाणे अगोदर भाजून घ्या। त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि कारण की आपण यामध्ये खोबरं घालतो, सो खोबऱ्याला छान ऑइल सुटतं, त्यामुळे यामध्ये तूप वगैरे काहीही घालायची गरज नाही पडत। ॲटोमॅटिक हे लाडू छान बांधले जातात, कारण खोबऱ्यामुळे एक ऑइलीनेस येतो त्या लाडूंमध्ये। आणि तरीही जर तुम्हाला हे मिश्रण थोडं ड्राय वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप वितळवून 1-2 चमचा टाकू शकता। त्यानंतर छान लाडू बांधून घेतले आणि जसे मी लाडू बांधायला घेतले की अर्चितची लगेचच गडबड सुरू झाली होती, मम्मा लाडू लाडू, पण नैवेद्य दाखवायचा बाकी होता। तर म्हटलं अर्चित 2 मिनटं फक्त माझे लाडू बांधून होऊ देत आणि आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि मग तुला देते। सो मग सगळे लाडू असे बांधून झाले आणि या प्रमाणामध्ये माझे साधारण 12 लाडू तयार झाले होते मीडियम साईजचे। त्यानंतर मग सगळे लाडू एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि देवांना छान नैवेद्य दाखवला। लहान मुलांसाठी हे लाडू फार पौष्टिक आहेत। एकतर लहान मुलांना खोबरं आणि खारीक दोन्हीही पदार्थ डायरेक्टली खाता येत नाहीत, त्यामुळे मग अशा पद्धतीने जर त्यांना ते दिले तर त्यांच्या आहारातही त्या पदार्थांचा समावेश होतो आणि प्लस चवीला छान असल्यामुळं मुलं फार आवडीनं खातात हे सगळं।
आणि देवांना नैवेद्य दाखवला की सगळ्यात अगोदर प्रसाद दिला तो अर्चूला। खूप छान होतात आणि खूप इझी रेसिपी आहे। त्यानंतर गेलो खालच्या आरतीसाठी। खरं तर 2-3 दिवस खूप पाऊस होता, त्यामुळे अर्चूला आरतीसाठी खाली नेता येत नव्हतं आणि त्याची मग चिडचिड व्हायची की मम्मा आरतीला गेली आणि मला नेलं नाही। त्यामुळे आज आवर्जून अर्चूला पण आरतीसाठी खाली घेऊन गेले होते। त्यानंतर वरती आले आणि मिसळचा बेत केला होता, त्यामुळे मग मिसळ करायला घेतली। एका पॅनमध्ये अगोदर तेलामध्ये थोडीशी हळद टाकून मटकी आणि बटाटा उकडून घेतला। त्यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळं थोडंसं भाजून घेतलं आणि इकडे बघू शकता मटकी आणि बटाटा छान शिजला होता। फार पाणी ठेवायचं नाही त्याला, बऱ्यापैकी आटून जाईल असं हे करायचं। आणि जर ते उरलं असेल पाणी तर त्यातली मटकी आणि बटाटा काढून घेऊन पाणी टाकून द्यायचं, कारण त्या पाण्याला थोडासा वास येतो। त्यानंतर सगळा मसाला बारीक करून घेतला। या मसाल्यामध्ये मी घातलं होतं थोडीशी धणेपूड, जिरेपूड, किंचित गरम मसाला आणि बेडगी मिरचीचं आपलं जे लाल तिखट असतं ते, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि आलं, लसूण। सो हा सगळा मसाला मिक्सरला छान फिरवून घेतला। त्यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये तेलामध्ये हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला व त्यानंतर त्यामध्ये उकडलेली मटकी आणि बटाटा टाकला। त्यानंतर गरजेपुरतं पाणी ओतलं। पाणी थोडंसं जास्त ओतायचं, कारण मिसळ ज्यावेळी आपण फरसाण टाकतो आणि त्यामध्ये रस्सा ओततो तर ते थोडंसं सोक करतं। साधारण मी 1 ते सव्वा लिटर पाणी ओतलं होतं। त्यानंतर जे की मी जनरली सांगते की मला कच्ची कोथिंबीर आवडत नाही, त्यामुळे मी उकळताना थोडी कोथिंबीरही टाकून घेते आणि त्यानंतर अशी छान गरमागरम मिसळ सर्व करायची। साधी सोपी पद्धत आहे आणि अक्षरशः 15 ते 20 मिनिटांमध्ये ही मिसळ तयार होऊन जाते। गडबडीच्या वेळी खूप सोपी रेसिपी आहे। फक्त तुमच्याकडे पाव आणि मिसळचं फरसाण अवेलेबल असायला हवं। तर पाव मी यांना आधीच आणायला सांगितले होते, त्यामुळे मग पटकन बनवून झाली आणि फार टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि या मिसळसोबत जर आपण जे कांदा पोहे बनवतो ते पोहे असतील तर अजून स्वाद येतो याला। पण माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, त्यामुळे मी पोहे बनवले नव्हते। पण जर तुमच्याकडे पोहे असतील तर डेफिनेटली एकदा ट्राय करून बघा। थोडेसे कांदा पोहे टाकून खूप छान लागते ही मिसळ। आज आमच्या सोसायटीतल्या सर्व महिलांनी ठरवलं होतं की आज लेहेंगा किंवा घागरा जे काही जिच्याकडे अवेलेबल असेल ते घालून तसा लुक करून जायचं। तर माझ्याकडे हा लेहेंगा होता, जो मी माझ्या भावाच्या म्हणजे स्वप्नीलच्या लग्नाच्या वेळी घेतला होता आणि त्याच्यानंतर तो आजच मी घातला, म्हणजे जवळपास 5-1 वर्षांनंतर आज मी त्याला बाहेर काढला। सो छान त्याच्या लग्नाच्याही सगळ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही छान गरबा खेळायला गेलो आणि असा संपला माझा आजचा दिवस। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज, स्टे ट्यून। आणि हो, माझा हा लेहंग्याचा लुक तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट्समध्ये नक्की कळवा।